नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता हा टेबल दिलेला आहे, आपल्याला कंप्लीट करायचं आहे. फिल इन द ब्लँक्स आहेत. ओके, फर्स्ट इथं काय कॉलममध्ये सिरियल नंबर हे नंबर दिलेला आहे. पॉवर ऑफ द रूट, पॉवर कोणता असतो तुमचा? पॉवर ऑफ द रूट म्हणजे हा वरती असतो. आता हा इथे 3 आहे, हा पॉवर आहे. आणि रूट ऑफ द पॉवर म्हणजे काय? हा रूट, हा तुमचा रूट झाला. ओके, आणि हा तुमचा पॉवर झाला. आलं लक्षात? पॉवर आणि रूट. आता इथं 225 आहे, 3/2. 3 काय झाला? पॉवर झाला, 2 रूट झाला. म्हणजे इथं आपण काय लिहिलं? पॉवर ऑफ द रूट लिहायचं आहे इथं. मग पहिल्यांदा काय लिहिशाल तुम्ही? पॉवर पहिल्यांदा लिहायचं आहे आणि याच्यात रूट नंतर लिहायचं आहे. रूट ऑफ द पॉवर असेल तर रूट पहिल्यांदा लिहायचं आणि पॉवर नंतर लिहायचं आहे. आलं लक्षात? आता इथं पॉवर ऑफ द रूट येतं, काय लिहू आपण? क्यूब म्हणजे किती? 3. क्यूब ऑफ स्क्वेअर रूट, हा काय झाला? स्क्वेअर. 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 225. आता इथं रूट ऑफ द पॉवर आहे. तर रूट ऑफ द पॉवर असेल तर काय लिहिणार आहे? रूट काय याचा? स्क्वेअर रूट. 2ला काय म्हणतो आपण? स्क्वेअर म्हणतो. स्क्वेअर रूट ऑफ मध्ये हे चिन्ह असतं याला काय? ऑफ 3 म्हणजे काय तुमचा? 3 काय झाला? क्यूब पॉवर लिहिलं तरी चालेल, नाही तर क्यूब लिहिलं तरी चालेल. क्यूब ऑफ 225. ओके, इथं दुसरी संख्या असते 3च्या ऐवजी 4th वगैरे, तिथं तुम्हाला पॉवर लिहायला लागतो. क्यूब असेल तर किंवा स्क्वेअर असेल तर तुम्ही पॉवर किंवा रूट लिहित नाही. ओके, म्हणून इथं क्यूब ऑफ 225 लिहिलं आहे. चला तर मग पुढचे एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल बघितलं आपण. सेकंड एक्झाम्पलमध्ये 45 नंतर 4/5. ओके, याच्यामध्ये काय येईल? आपलं पॉवर पहिल्यांदा घ्यायचं आहे, पॉवर ऑफ द रूट. मग आपण पॉवर काय येते? 4th पॉवर ऑफ 5th रूट. खालच्या संख्येला काय म्हणतो आपण? रूट ऑफ 45. आलं लक्षात? इथे तर नेक्स्ट काय? रूट घ्यायचं आहे पहिल्यांदा. 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. आलं लक्षात? झालं हे सेंटेन्स. आता इथे काय? पहिल्यांदा काय लिहायचं? 181 नाही 81 आहे फक्त. 81 ब्रॅकेटमध्ये 6/7. तर इथं काय? पहिल्यांदा आपण पॉवर घेणार 6. पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. इथं काय लिहिणार आहे? 7th रूट ऑफ, फक्त हे सेंटेन्स काय करायचं? 7 रूट ऑफ नंतर काय लिहायचं आहे? 6 पॉवर ऑफ 81. फक्त सेंटेन्स इकडे तिकडे करायचं तुम्हाला, बाकी जसं तसंच लिहायचं. 100 4/10. 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. आलं लक्षात? नेक्स्ट आहे 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. झालं. नंतर इथं नेक्स्ट काय? 21. आता इथं काय? 3 म्हणजे आपण काय वापरतो? क्यूब शब्द वापरतो. क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. क्यूब पॉवर ऑफ लिहितो का आपण? नाही, फक्त क्यूब लिहितो इथं. आलं लक्षात? क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. इथं काय? 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. इथं पण हे लिहित नाही क्यूब पॉवर. ओके, 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. मला प्रॅक्टिस आहे. आपण आता सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. इंडायसेस म्हणजे काय? हे वरती हे असतं त्याला काय म्हणतात? इंडायसेस किंवा इंडेक्स म्हणतात. ओके, आता हे फर्स्ट क्वेश्चन काय? स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. आता पॉवर म्हटलं मी कुठं सांगितलं होतं तुम्हाला? वरचा पॉवर आणि खालचा रूट. आता स्क्वेअर रूट 121 तर तुम्हाला इथं बेसला लिहून घ्यावं लागणार आहे. आता स्क्वेअर रूट म्हणलं का? इथं अपॉनचं चिन्ह घ्यायचं पहिल्यांदा. स्क्वेअर रूट म्हणजे इथं 2 लिहिले तुम्ही, बरोबर. आणि पॉवर किती? 5. पॉवर कुठं असतो? वरती असतो 5. आलं लक्षात? सेकंड एक्झाम्पल क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. 324 लिहून घ्यायचे. क्यूब ऑफ म्हणजे इथं काय लिहिलं? उलटं एक्झाम्पल दिलेलं बघा. क्यूब पहिल्यांदा दिले. क्यूब ऑफ म्हणजे, आणि इथं काय? 4th पॉवर 4th रूट दिलेला आहे. 4th रूट म्हणजे काय लिहिलं? म्हणजे अगोदर तुम्हाला हे साईन देऊन घ्यायचं आहे. क्यूब नंतर 4th पूर्ण एक्झाम्पल वाचायचं, मगच राईट डाऊन करायचं. क्यूब ऑफ
मग इथं क्यूब लिहा आणि फोर्थ रूट आहे म्हणजे रूट कुठे येतो नेहमी खाली येतो, लक्षात राहू द्या. फोर्थ इथं यायचा. नंतर फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. आता इथं काय रूट किती दिलेला आहे 5 म्हणजे बेस आपण लिहून घेतला 264. फिफ्थ रूट इथं लिहून घेतलं, इथं लाईन मारून फिफ्थ रूट. आणि कशाचा आहे स्क्वेअर पॉवरचा म्हणजे इथं स्क्वेअर आपण पॉवर म्हणून घेतला. आता 2. नंतर क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. आता इथं काय क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3 म्हणजे 3 बेस झाला तुमचा फिक्स. नंतर लाईन मारायची क्यूब ऑफ म्हणजे इथं क्यूब ऑफ म्हणजे पॉवर किती तुमचा 3 झाला बरोबर. आणि क्यूब रूट म्हणजे किती 3 आपला रूटमध्ये आला. समजलं आहे प्रॅक्टिससाठी विद्यार्थ्यांना. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू, बाय.